ही पीक पाहणी आता ऑफलाईन पद्धतीनं करता येणार. नोंदणी न केलेल्या राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेमध्ये घोषणा. सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ. सोन्याचा दर जीएसटीसह 1,36,000 रुपये तर चांदीचा दर 1,95,000 हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्या. आमदार बबनराव लोणीकर यांची विधानसभेमध्ये आग्रही मागणी. नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा भव्य लोटांगण मोर्चा. अधिवेशनाकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी रोखला. प्रशासनानं आश्वासन पूर्ण न केल्याचा आंदोलकांचा आरोप. डोंबिवलीमध्ये प्रदूषणामुळे पुन्हा एकदा रस्ता झाला गुलाबी. एमआयडीसी फेज 2 मधला प्रकार. एमआयडीसीचे अधिकारी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांचं होतंय सपशेल दुर्लक्ष. परभणी शहर महानगरपालिकेविरोधात प्रहार जनशक्तीचं आंदोलन. पालिका नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यामध्ये अपयशी ठरत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. धाराशिव जिल्ह्यामध्ये 141 जणांना कुष्ठरोगाचं निदान. कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये 15 लाख लोकांची तपासणी. तपासणी दरम्यान आढळून आले 10,000 संशयित रुग्ण. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला धमकीचा मेल. कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याचा आला मेल. सायबर पोलिसांकडनं तपास सुरू. साताऱ्यातल्या म्हावशी इथं एमडी ड्रग्सच्या साठ्यावर पोलिसांचा छापा. 20 ते 25 कोटींचा मुद्देमाल असण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.